श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, 2026 आता लवकरच येत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सगळ्या बंधू भगिनींना 2026च्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या नवीन वर्षामध्ये तुमची राहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होत, तुमच्या सगळ्या मनोकामना इच्छा महाराजांच्या कृपेने पूर्ण होत अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि या नवीन वर्षामध्ये बऱ्याच माझ्या बंधू भगिनींनी नवीन वर्षाच्या कॅलेंडरची खरेदी केलेली असेल किंवा अद्याप काही जणांनी केलेली नसेल पण करणार असाल, तर अशा वेळेस आपण कॅलेंडर घेतल्यानंतर कोणत्या दिशेला लावायला हवं. तर बंधू भगिनींनो, आपण नवीन वर्षाचं कॅलेंडर हे पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावं, कारण पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची दिशा आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सकारात्मक गोष्टी घडून येतील. एक ऊर्जेचं प्रतीक म्हणून आपण पूर्व दिशा म्हणतो, तर त्या पूर्व दिशेला कॅलेंडर आवर्जून लावा. त्यासोबतच उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे आपण जे कष्ट घेतो त्या कष्टाला योग्य मोबदला आपल्याला प्राप्त होतो. आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धीने आपण परिपूर्ण बनतो. म्हणून या दोन दिशेलाच कॅलेंडर लावावं. तर दक्षिण आणि पश्चिम दिशेला एक नकारात्मकता असते, त्यामुळे आपण दक्षिण किंवा पश्चिम दिशेला कॅलेंडर लावू नये. तर आवर्जून 2026 मध्ये आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल व्हावेत असं वाटत असेल तर निश्चितच तुम्ही पूर्व आणि उत्तर दिशेलाच तुमच्या कॅलेंडरची दिशा ठेवा. तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल यावर्षी निश्चितच दिसून येतील. नवीन वर्ष हे सुख, समाधान, समृद्धीचं जावं अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.